संधी मिळाल्यामुळे स्वराज्य उभं राहिलं नाही, वाट पाहून महाराष्ट्र स्वतंत्र झाला नाही. स्त्रीच्या अधिष्ठानावर मारीन वा मरेन म्हणून कुठल्यावर असतात. जिद्द नाही, चीड नाही, योग्य काळाने हरघडी मारण्याची मरण्याची तयारी नाही. त्यांची राज्य होत नाही आणि झाली तरी टिकत नाही. तुम्ही मुंगीच्या पावलानं राजकारण करता. माफी व्हावी, तीही एकदाच आणि शेवटची. मोरे मारामारीशिवाय बनत नाही. याचं राजकारण रंगून न रंगू तुम्ही मोरेंची आखरी मुलाखत करून गावीवर हमला चढवायची तयारी ठेवा. राजे, आजवरचं माझं इमान नोकरी ऋतू धरून मला अखेरची संधी मिळाली. मी शिकस्त करून जावळीची शिबंदी फोडून नाही तर राजे, राजे माझी एवढी अर्जी. दीर्घकाल जगावंच प्रत्येकानं, पण ते अभ्रून कर्तबगारीनं आणि मरणावर डोळे वटावून. रघुनाथ पंत याला पोचवा परत. जी पेंटिंग सगळ्या जगात बाहेरी तसे गेलेले आहेत व्यवस्थित. तर हे दोघे बंधू चांगले चित्रकार होते आणि सुरेखांजी आणि मी आम्ही मराठी चित्रपट महामंडळात एकत्र आहोत असते, पडद्यावर नाही. तर त्यांचा एक गट होता, आनंद मांढरे वगैरे त्यांचा. आमचा दुसरा गट होता विजयजी, सुधीर फडके वगैरे. आम्ही फक्त एकच गोष्ट कॉमन होती की भालजी पेंढारकर म्हणजे बाबा यांच्या पुढे आम्ही दोघेही नतमस्तक व्हायचो. कारण भालजी पेंढारकर हे आमच्या सगळ्यांचे गुरु होते. आणि दुसरा दोहा म्हणजे चारुदत्त सरपोतदार. पुन्हा गेस्ट हाऊसला चारुदत्तांच्याकडे सगळ्यांच्या भेटी व्हायच्या. त्यात सुरेखांजीची आमची नेहमी भेट होत होती. आणि मराठी चित्रपट महामंडळ, मराठी चित्रपट व्यवसाय हा त्या काळात अत्यंत वेगळा होता. अत्यंत कमी पैसे सर्वांना मिळत होते, पण धर्म म्हणून हे काम करत होते सगळेच. की आपल्याला हा मराठी चित्रपट त्यावेळेसच्या ज्या कॅमेरे जर पाहिले, डेबरी कॅमेरा तुम्हाला तर माहिती, आणि लीलाबाईंनी आणि आशाताईंनी हा सगळा इतिहास जवळून पाहिलेला आहे पडद्यावरचा वगैरे चांगल्या पद्धतीने. मी फक्त 2-3 सिनेमासाठी कोल्हापुरात होतो आणि त्या ज्या आठवणीत मराठी चित्रपट महामंडळाची सुद्धा, कारण त्याच वेळेस सुवर्ण महोत्सव होता आणि आम्ही दोघेही सेक्रेटरी होतो. सुधीर फडके अध्यक्ष होते त्या ठिकाणी. त्या काळात आम्ही एकत्र काम केलेलं आहे. मला त्यांच्या इतर ज्या आठवणी आहेत त्या सांगायला खूप वेळ लागेल, म्हणून आता वेळेची मर्यादा पाळली पाहिजे. कारण गजरा जवळ बसल्यामुळे गजरा बराच वेळ आपल्याला ऐकावं लागलेला आहे. त्या आठवणी ज्या गजऱ्याच्या तुमच्या त्या अप्रतिम अप्रतिम, म्हणजे मलाही गगन बावड्याला जावं असं वाटतं त्या ठिकाणी. आणि मी इथे थांबतो. पुन्हा एकदा किशोरला आणि यांना धन्यवाद देतो. हमें हर दर्द की दवा के अनुसार जीवन हर पल आगे बढ़ता, ये सवाल सुलझ जाए तो खुल जाएंगे सारे राज और हम मृत्यु के भय से सही माने में हो जाएंगे आजाद, सही माने में हो जाएंगे आजाद. धन्यवाद. स्मृतीला खूप खूप वंदन करते. आणि किशोर भाई तुम्हाला धन्यवाद. मी आज खूप वर्षाने बालगंधर्वला आले. 25 वर्षे थिएटरमध्ये मी यशस्वी कार्यक्रम केले, पण आता मला इथे येताना भारावून येतो की मी आता इथे आलेले. पण तुम्हाला धन्यवाद देते. चारूची गादी चालू.